श्री शिवलीलामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जय किशोर चंद्रशेखरा, उर्वी धरेंद्र नंदिनी वरा, भुजंग भूषणा सप्तकर नेत्रा, लीला विचित्र तुझिया. भानुकोटी तेज परिमिता, विश्वव्यापका विश्वनाथा, रमा माधव प्रिया, भूताधिपते अनंता, अमूर्ते मूर्ती विश्वपते, परमानंदा पंचवक्रा, परमात्मरा पंचदशनेत्रा, परमपावना पये फेन गात्रा, परममंगला परब्रह्मा, मंदस्मित वदना दयाळा, षष्टाध्यायी अतिनिर्मळा, सीमंतिनी आख्यान लीला. स्नेहाळा तू वदलासी, श्रीधर मुख निमित्त करून तूची बदलासी आपुले गुण, व्यासरूपे सुतास स्थापून रसिक पुराण सांगविसी. ऐसे ऐकता दयाळ वदता झाला श्री गोपाळ, विदर्भ नगरी एक सुशीळ, वेदमित्र नामे द्विज होता. तो वेदशास्त्र संपन्न, त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण, वेदमित्रास पुत्र सगुण, सुमेधा नामे जाहला. सारस्वत सूत सोमवंत, उभयंतांचे मित्रत्व अत्यंत, दशग्रंथी ज्ञान बहुत, मुखोद पुराणे संहिता अरण ब्राह्मण. छंद निघट शिक्षा जान, ज्योतिषकल्प व्याकरण, निरुक्त पूर्ण दशग्रंथी, ऐसा विद्याभ्यास करिता 16 वर्षे झाली तत्वता. दोघांचे पिते म्हणती आता, भेटा नृपनाथा विदर्भासी. विद्या दावनी अद्भुत, मेळवावे द्रव्य बहुत, मग वधू पाहुनी यथार्थ, लग्ने करू तुमची. यावरी ते ऋषी पुत्र विदर्भरायासी भेटले सत्वर, विद्याधनाचे भांडार उघडवणी दावितानुप्रश्रेष्ठा. विद्या पाहता तोषला राव, परी विनोद मांडिला अभिनव. म्हणे मी एक सांगेन भाव, धरा तुम्ही दोघेही. नैषदपुरीचा नृपनाथ, त्याची पत्नी सिमिंतिनी विख्यात, मृत्युंजय मृडानी प्रित्यर्थ, दाम्पत्य पूजा करी बहु. तरी तुम्ही एक पुरुष एक नितंबनी होऊन यावे एक क्षणी, दिव्य अलंकार बहुत धनी, पूजिल तुम्हा कारणे. तेथोनी यावे परतोन, मग मी ही देईल यथेष्ट धन, माता पिता गुरु नृपवचन कदा अमान्य करू नये. तव बोलती दोघे किशोर, हे अनुचित कर्म निंद्य फार. पुरुषास स्त्री वेश देखता साचार, सचेल स्नान करावे. पुरुषासी नारी वेश देखता, पाहनार जाती अधप पाता. वेश घेणारही तत्वता, जन्मोजन्मी स्त्री होय. इह परत्री कर्मनुचित, तैसेची शास्त्र बोलत. त्याही वरी आम्ही विद्यावंत, धन अमित मिळवू. आमुची विद्या लक्ष्मी सतेज, तोषवू अवनीचे भूभुज. आमुचे नमुनी चरणांबुज, धन देती प्रार्थुनिया. पंडितांची विद्या माय सद्गुणी, विद्या अकाळी फळदायिनी. विद्या कामधेनू सांडुनी, निंद्य कर्म न करू कदा. माता पित्यांहुनी विद्या आगळी, संकटी प्रवासी प्रतिपाळी. पृथ्वीचे प्रभू सकळी, देखोनी या जोडती कर. विद्याहीन तो पाशान देख, जीताची मृत तो शतमूर्ख. त्याचे न पहावे मुख, जननी व्यर्थ श्रमविली. राव म्हणे दोघां लागून, माझे मान्य करावे एवढे वचन. परमसंकट पडले म्हणून अवश्य म्हणती ते धवा. राये वस्त्रे अलंकार आणून, एकासी श्रीवेश देऊन. सोमवारी यामिनी माझी जाण, पूजा समयी पाठविले. जे सकळ प्रमदांची ईश्वरी, जीची प्रतिमा नाही कुंभिनीवरी. जीव देखोनी नृत्य करी, पंचशर प्रीतीने. रंभा उर्वशी चातुर्य खानी, परी लज्जा पावती जी देखोनी. रेणुका जानकी श्रीकृष्ण भगिनी, उपमा शोभे जियसी. तिने हे दंपत्य देखोनी, कृत्रिम पाहुनी हासे मनी. परिभावार्थ धरुनी चातुर्य खानी, हरभवानी म्हणून पूजित. अलंकार वस्त्रे यथेष्ट धन, षडस्र अन्न देत भोजन. शिवगौरी म्हणून नमस्कार करून बोळवी. जाता ग्रामपंथ लक्षुनी, पुढे व्रतार कामे कामिनी. नाना विकार चेष्टा भाषणी, बहुत बोले तयासी. म्हणे आहे हे कांतवन, वृक्ष लागले निबिड सघन. मी कामन नळे करून, गेले आहळून प्राणपती. तू वर्षोनी सुरत मेघ शीतळ, करी मवांग. मी नितंबिनी झाले अभंग, जवळी पाहे येऊन या. तो म्हणे का चेष्टा करीसी विशेष, फेडी वस्त्र होय पुरुष. विनोद करीसी आसपास, हासती लोकमार्गीचे. तव ते कामे होऊन मूर्छित, मेदिनीवरी अंग टाकीत. म्हणे प्राणनाथा धाव त्वरित, करी शांत काम ज्वराते. तव ते परतोनी आला सवेग, म्हणे हे नसते काय मांडिले सोंग. तुम्ही आम्ही गुरुबंधनी संग, ब्रह्माचारी विद्यार्थी. एरी म्हणे बोलसी काय, माझे अवयव चाचपोनी पाहे. गेले पुरुषत्व लवला आहे, भोगी येथे मज आता. हाती धरून तयासी, आडमार्गे नेले एकांतासी. वृक्ष गेले गगनासी, पल्लव भूमीसी पसरले. साल तमाल देवदार, आम्रकदम बादी तरुवर. त्यावनी नेवनी सत्वर, म्हणे शंका सांडी सर्वही. मी श्री तू भ्रतार निर्धार, नाही येथे दुसरा विचार. येरू म्हणे हे नगडे साचार, तुम्ही आंबी गुरुबंधू. शास्त्र पडलासी सकळ, त्याचे काय हेची फळ.
परत्र साधन सुकृत निर्मळ विचार करून पाहे पा आधीच श्रीवरी तारुण्य पम निर्लज्ज एकांतवन मिठी घाली गळा धावून घेत चुंबन बळेची घेऊन या त्याचा हात म्हणे पाये हे पयोधर कमंड लुवत तव तो झिडकारुनी मागे सारित नसता अनर्थ करू नको धन्य धन्य ते पुरुष जनी परयोषिता एकांतवनी सभाग्य सदन तरुणी प्रार्थिता मन चळेना वृत्तीस नवे विकार तरी तो न केवळ शंकर त्यापाशी तीर्थे समग्र येऊनी राहत सेवेसी जनरहित घोरवनी द्रव्य घट देखिला नयनी देखता जाय ओसंडोनी तरी तो शंकर निर्धारे सत्यवचनी सत्यकर्मी रत निगमागन विद्या मुखोद्वत इतुके असोनी गर्वरहित तरी तो शंकर निर्धारे आपण देखता वर्म काढुनी निंदक विंदिती वाग्बानी परीखेदरहित आनंदमनी तरी तो शंकर निर्धारे दुसरी याचे कूट दोष गुण देखे ऐके जरी अनुदीन परीते मुखासनानी गेलिया प्राण तरी तो शंकर निर्धारे न दिसे स्त्री पुरुष भाव जान गुरुरूप पाहे चराचर संपूर्ण न सांगे आपुले सुकृत तपदान तरी तो शंकर निर्धारे पहिला मूर्ख हा पंडित निवडू देणे समान पाहत कीर्ती वाढवावी नावडे मनांत तरी तो शंकर निर्धारे अभ्यासिले न मिरवी लोकात शिष्य करावे हा नाहीच हेत कोणाचा संग नावडे आवडे एकांत तरी तो शंकर निर्धारे विरोणी गेल्या चित्तवृत्ती समाधी अखंड गेली भ्रांती अर्थ बुडाली याची नाही खंती तरी तो शंकर निर्धारे श्री धर्मन्यायीचे पुरुष ते ब्रह्मानंद परमहंस त्यांच्या पायींच्या पादुका निशेष होऊनी राहावे सर्वदा वेदमित्र पुत्र साधू परम धैर्य शस्त्रे निवटूनी काम म्हणे ग्रामास चला जाऊ उत्तम विचार करू या गोष्टीचा ऐसे बोलूनी सारस्वत पुत्र श्री रूपे सदना आणिला सत्वर श्रुत केला समाचार गत कथार्थ वर्तला जो सारस्वते मांडिला यन अनर्थ रायाजवळी आला वक्षस्थळ बडवित म्हणे दुर्जना तुवा केला घात हत्या करीन तुझवरी वेदशास्त्र संपन्न एवढाच पुत्र मजला गुण रे तुवा निर्वंश केला पूर्ण काळे वदन झाले तुझे विदर्भ अधोगत मुख पाहत म्हणे कृत्रिम केवी झाले सत्य शिवमाया परमद्भुत घटित कर्तृत्व तियेचे राये मिळवून सर्व ब्राह्मण म्हणे सतेज करा अनुष्ठान द्यावे यासी पुरुषत्व आणून तरीच धन्य होईन मी विप्र म्हणती हे ईश्वरे कळा कामुचेनी पालटे भूपाळा तेव्हा विदर्भ राय तये वेळा आराधिता झाला देवी ते हवन मांडिले दुर्धर राव सप्तदिन निराहार देवी प्रसन्न झाली म्हणे मागवर मन बोले विदर्भ तो म्हणे हा सोमवंत श्रीवेश यासी पुन्हा करी पुरुष देवी म्हणे ही गोष्ट निशेष न घडे सहसा कालत रही निस्सीम पतिव्रता सिमंतिनी परम भक्त सद्गुण खानी तिचे कर्तृत्व माझेनी न मोडवी सहसाही या सारस्वततासी दिव्यनंदन होईल सत्यवेदपरायण ईस सुमेधावर जाण लग्न करून देईचे देवीच्या आज्ञे करून त्यासी सती दले लग्न करून अंबिकेचे वचन जाण पुत्र जाहला सारस्वता धन्य सिमंतिनीची शिवशक्ती उपमा नाही त्रिजगती जिचे कर्तृत्व हेमवती मोडू न शके सर्वथा सूत म्हणे ऐका सावधान अवंती नगरी एक ब्राह्मण अत्यंत विषयी नामधन शृंगार सुगंध माल्यप्रिय पिंगला नामे वेश्या विख्यात तीसी झाला सदारथ सांडुनी ब्रह्मकर्म समस्त माता पिता त्या गेली धर्मपत्नी टाकुनी दुराचारी तिच्याच घरी वास करी मध्य मांसरत अहोरात्री कामकर्दनी लोळत करावया जगद उद्धार आपणाची अवतरला शंकर ऋषभ नामे योगीश्वर होऊनी विचरत महिवरी आपुले जे निर्वाण भक्त त्यांची दुःखे संकटे निवारित पिंगलेच्या सदना अकस्मात पुण्यास्तव पातला तो शिवयोगींद्र दृष्टी देखून दोघेही धावती धरिती चरण षोडशोपचारे करून सप्रेम होऊन पूजिती शुष्क सुपक्न स्निग्ध विदग्ध चतुर्विध अन्य उत्तम स्वाद भोजन देवनी बहुविध अलंकार वसरेती दली करुणी या दिव्यशेज निजविला जो शिव योगी राज तळ हाते मर्दिती दोघे चरणांबुज सुवर्णाग्रज उदय होय तो एवं निशी क्रमुनी जाण शिवयोगी पावलांतर्धान दोघे म्हणती उमार मन देवनी दर्शन गेला आम्हा मंग पिंगला आणि मदन कालांतरी पावली मरण परिगाठीस होते पूर्वपुण्य शिवयोगी पूजनाचे दाशर देशीचा नृपती वज्राबाहू नामे विशेष कीर्ती त्याची पट्टराणी नामे सुमती जेवी दमयंती नळाची तो मदन नामे ब्राह्मण तिच्या गर्भी राहिला जाऊन सिमंतिनीच्या पोटी कन्यारत्न पिंगला विश्या जन्मली कीर्तिमालिनी तिचे नाव पुढे कथा ऐका अभिनव इकडे सुमतीचे पोटी भूदेव असता विचित्र वर्तले तिच्या सवती होत्या अपार ही पट्टराणी होईल पुत्र त्यासी तीस विष दुर्धर गर्भिणी असता घातले तीस तत्काळ व्हावा मृत्यू परिरोग झाला लागला झाली प्रसूत विष अंगावरी फुटले बहुत बाळका सहित जननीच्या शेते पडली झाले व्रण रक्त पुगळे रात्रंदिन राये बहुत वैद्यानुन औषध देखता बरे नोहे रात्रंदिवस रडे बाळ सुमती राणी शोके विवळ मृत्यूही नोहे व्यथासवळ बरी नवेची सर्वथा लेकरू सदा करी रुदन रायासी निद्रा न लागे रात्रंदिन कंटाळला मग रथावरी घालून घोरकाननी सोडली
जेथे मनुष्याचे नाही दर्शन वसती व्याघ्र सर्प दारुण सुमती बाळाकडे घेऊन सव्यापस्य हिंडत असे. कंटक पाशान ऋतती चरणी मूर्छा येऊनी पडे धरणी आक्रंदे रडे परी न मिळे पाणी व्रणे करुणी अंग तिडके. म्हणे जगदात्मा कैलासपती जगद्वंदा ब्रह्मानंद मूर्ती भक्त वज्र पंजरा तुझी कीर्ती सदा गाती निगमागम. जय जय त्रिदोष शमना त्रिनेत्रा जग द कुरंकदा पंचवक्र अज अजिता पैफेन गात्रा जन्मयात्रा चुकविका. अनादि सिद्धा अपरिमिता माया चक्रचालका सद्गुण भरिता विश्वव्यापका गुणातीता धाव आता जगद्गुरु. ऐसा धावा करीती सुमती तवोवनी शीघ्र व्याघ्र गर्जती परम भयभीत होऊन चित्ती बाळासहित क्षिती पडे. श्रावणात हरितनये नेऊन वनी सांडिले उर्वी गर्भरत्न की वीरसेन स्नुषा घोर कानन पती वियोगे सेवी जैसे. सुमतीची करुणा ऐकून पशु पक्षी करिताती रुदन धरणी पडता मूर्छा येऊन वृक्ष पक्षी छाया करताती. चंचू वरून या जळ बाळावरी शिंपती वेळोवेळ एकी मधुर रस आणुनी स्नेहाळ मुखी घालुनी तो शिविती. वनगायी स्वपुच्छे करुणी वारा घालिती रक्षिती रजनी असो यावरी ते राजपत्नी हिंडता पूर्ववर्तले. तो वृषभभार वानिक घेऊनी पंथे जाता देखे नयनी त्याची या संगे करुणी वैश्यनगरा पातली. तेथील अधिपती वैश्य साचार त्याचे नाव पद्माकर परमसभाग्य उदार रक्षक नाना वस्तूंचा. तेने सुमतीस सर्व वर्तमान पिसिले तू कोठिली कोण तिने जे वर्तले मुळी होऊन सूत केले तयाते. ते ऐकुनी पद्माकर त्याचे अश्रुधरा स्रवती नेत्र श्वासोश्वास टाकुनी घोर गती थोर कर्माची म्हणत असे. पहा वज्रबाहूची पट्टराणी पतिव्रतावनीसी ची स्वामिनी अनाथापरी हिंडेवनी दीनवदन आली येथे. मग पद्माकर म्हणे सुमती तू माझी धर्मकन्या निश्चिती शेजारी घर देऊनी अहोरात्री परामर्श करीती येचा. बहुत वैद्य आणून देता झाला सायन केले बहुत प्रयत्न परी व्याधीन राहेची. मग सुमती म्हणे ताता श्री शंकर वैद्य न होता कवनासही हे व्यथा बरी न होय कल्पांती. असो पुढे व्यथा होता कठीण गेला राजपुत्राचा प्राण सुमती शोक करी दिनवदन म्हणे रत्न गेले माझे. पद्माकर शांतवी बहुता रीती नगर जन मिळाले सभोवती तो निशांती उगवला गबस्ती तेवी शिवयोगी आला तेथे. जैसे दुर्बलाचे सदन शोधित चिंतामणी अकस्मात की क्षुधेने प्राण जात तो शिराब्दी पुढे धाविनला. पद्माकरे धरिले चरण पूजिला दिव्यासनी बैसवून त्यावरी सुमती प्रति दिव्य निरूपण शिवयोगी सांगता झाला. म्हणे अवश्य सुमती ऐक का हो रडसी करीसी शोक तुझे पूर्वजन्मीचे पती पुत्रजनक कोठे आहेस सांग पा. आलीस 84 लक्ष योनी फिरत तेथेची स्वजन सोयरे आप्त आले कोठून गेले कोठे त्वरित सांगे मज पाशी वृत्तांत हा. तू नाना योनी फिरसी पुढेही किती फेरे घेसी कोणाचे पुत्र तू का रडसी पाहे मानसी विचारुनी. शरीर धरावे ज्या ज्या वर्णी त्या त्या कुलाभिमाने नाचती प्राणी परी आपण उत्पन्न कोठून ते विचारुनी न पाहती. तू पुत्र आणिला कोठून कोण्या स्थळा गेला मृत्यू पावन तू आणि हे अवघे जन जातील कोठे कवन्या देहा. आत्मा शिवशाश्वत शरीर क्षण भंगुर नाशवंत तरी तू शोक करीसी व्यर्थ विचारुनी मनी पाहे पा. आत्मा अविनाशी शाश्वत तो नव्हे कोणाचा बंधू सूत शरीरा कारणे शोक करीसी व्यर्थ तरी पडले प्रेत तुझ पुढे. जळी उठती तरंग पार सवेची फुटती क्षणभंगुर मृग जळची मिथ्या समग्र तरी बुडबुडे सत्य कैसेची. चित्रींच्या वृक्षछाये बैसला कोण चित्राग्नीने कोणाचे जाळीले सदन तेथे गंगा लिहिली सहित मीन कोण वाहून गेला तेथे. वंद्यासुते द्रव्य आणून भीष्मकन्या मारुतीसी देऊन गंधर्व नगरीचे वराड आणून लग्न कोणी लाविले. वाऱ्याचा मंडप शिवून सिकता दोरे बांधिला आवळून शुक्तिकार जतकाचे पात्र करून खपुष्पे कोणी भरी येले. कासवीचे घालुनी घृत मृगजळीचे मीन पाजळीती पोत ते चरणी नृपुरे बांधुनी नाचत जन्मांध पाहत वैसले. ऐक करणीची कुंडले मुळी होऊन तो साच कैसा जाणावा मुळीच हे लटिके अशाश्वत त्याचा शोक करणे व्यर्थ क्लेशतरुचे उद्यान समस्त शरीर हे उद्भवले. सकल रोगांचे भंडार कृमिकीटकांचे माहेर की पापाचा समुद्र की अंबर भ्रांतीचे. मूत्रश्लेम मांस रक्त अस्थींची मोळी चर्मवेष्टित मातेचा विटाळ पितृरेत अपवित्र सत्य मुळीच हे. ऐसे हे शरीर अपवित्र ते पशुमुते झाले पवित्र शूरे मूर्धज छेदिले समग्र इतकुनी पावन केवी होय. शरण जाती देशिका प्रती तरी कैसेनी समग्र इतकुने पावन केवी होय. शरण जाती देशिका प्रती तरी कैसेनी प्राणी तरती कल्पकोटी फेरे घेती मुक्त होती कधी हे. सुमती तू सांगे सत्वर तुझे जन्मजन्मेचे कोठे आहेत भ्रतार अवघा हा मायापुर सावध सत्वर होई का.
जनांचे हे सकळ लेणे, मागता देना लाजिरवाने, तनु घर बांधिले त्रिगुणे, पाच वासे आणून या. याचा भरवसा नाही जाण, केधवा लागेल न कळे अग्न, की हे झाले वस्त्र जीर्ण, ऋणानुबंध तगे. मिथ्या जैसे मृगजळ, की स्वप्नेचे राज्य ढिसाळ, हा प्राणी पापी पिक सकळ, धन्य धान्य पुत्र इच्छिती. गंगे माझी काष्टे मिळती, एकवट होती मागुनी बिघडती, मागुती बिघडती, तैसी स्त्री पुरुष बोली जेती, खेळ मुळीच असत्य हा. वृक्षावरी पक्षी येती, किती एक बैसती, किती एक जाती, अनिक्या तुरवरी बैसती, अपत्य दैसी जानपा. पथिक वृक्षातळी बैसत, उष्ण सरलिया उठुनी जात, सोयरे बंधू आप्त, तैसेच जाण निर्धारे. माया मन प्रपंच वृक्षी, शिवजी जीव शिव बैसले दोन पक्षी, शिवसावध सर्व साक्षी, जीव भक्षी विषय फळे. ती भक्षिताच भिलोनी गेला, आपण आपणासी विसरला, ऐसा अप्रिमित जीव भ्रमला, जन्म मरण भोगीत असे. त्यामागे एकदा पुण्यवंत, सद्गुरुसी शरण रिगत, मग तो शिव होऊनी भजत, शिवा लागी अत्यादरे. ऐसे त्या ऐकता दिव्य निरूपण, पद्माकर सुमती उठण, अष्टभावे दाटोनी, वंदिती चरण तयाचे. म्हणती एवढे तुझे ज्ञान, काय एक न करीसी इच्छे करून, तू साक्षात उमर मन, भक्त रक्षणा धावलासी. मग मृत्युंजय मंत्र राजयोगी, सुमती सांगे शिवयोगी, मंत्रुनी भस्म लाविता अंगी, व्यथरहित जाहली ते. रंभा उर्वशी हुनी वहिले, दिव्य शरीर तिचे झाले, मृत्युंजय मंत्रे भस्मे चर्चिले, बाळ उठिले तत्काळ. व्रण व्यथा जाऊनी सकळ, 32 लक्षणी झाला बाळ, मग शिवध्यान उपासना निर्मळ, सुमती बाळ उपदेशिले. परिस जगडता पूर्ण, लोहे तत्काळ होय सुवर्ण, तैसे दोघे दिव्य रूप जाण, होती झाले ते काळी. आश्चर्य करी पद्माकर म्हणे, धन्य गुरु धन्य मंत्र, काळ मृत्यू भय अपार, त्यापासूनी रक्षी गुरुनाथ, गुरुचरणी रत होई सदा. त्यासी कैची भवभय आपदा, धन्य धनधान्यांसी नाही मर्यादा, भेद खेदा वारिले बाळचरणांवरी घालोनी, सुमती लागे सप्रेमचरणी, म्हणे सद्गुरी तुझ वर्णी, शरीर सांडणे हे माझे, या शरीराच्या पादुका करून तुझ्या दिव्य चरणी लेववीन, तरी मी नव्हे उत्तीर्ण, उपकार तुझे गुरुमूर्ती. मग शिवयोगी बोलत, आयु आरोग्य ऐश्वर्य अद्भुत, तुझ्या पुत्रासी होईल प्राप्त, राज्य पृथ्वीचे करील हा. त्रिभुवन भरी होईल कीर्ती, निज राज्ये पावेल पुढती, भद्रायू नाम निश्चिती, याचे ठेविल मी जाण. थोर होय जो भद्रारू बाळ, तव वरी क्रमी येथेची काळ, मृत्युंजय मंत्र जपत्री काळ, निष्ठा धरून करते जा. हा राजपुत्र निश्चित, लोकांत प्रकटो नेदी मात, हा होईल विद्यावंत, चतुष्षष्टी कळा प्रवीण, ऐसे शिवयोगी बोलोन. पावला तेथेची अंतर्धान, गुरुपदांबुज आठवून, सुमती सद्गदर्शन क्षमा, पद्मकरासी सुखत्यंत, सुनय पुत्राहुनी बहुत, भद्रायू त्यासी आवडत. सदापूर्वीत लाड द्याचा, पद्माकरे संपत्ती वेचून, दोघांची केले मेखला बंधन, दोघांशी भूषणे समान केले संपन्न वेदशास्त्री. 12 वर्षांचा झाला बाळ, धीर गंभीर परमसुशील, मातेच्या सेवेसी सदा काळ, जळती तिष्ठत सादर. पदरी पूर्व सुकृताचे पर्वत, शिवयोगी प्रकटला अकस्मात, सुमती भद्रायू धावत, पाय झाडीत मुक्त केशी, नयनोदके चरण लक्षालन, केशवसने पुसिले पूर्ण, जे सुगंध भरित जाण, स्नेहतेची लाविले. वारंवार करती प्रदक्षिणा, दाटती अष्टभावे करून, षोडशोपचारे पूजन सोहळा करीती अपार. स्तवन करतसे तेव्हा सुमती, तुझ्या प्रसादे करून मी पुत्रवंती, यावरी भद्रायुसी नीती शिवयोगी शिकवतसे. श्रुती स्मृती पुराणोक्त पाही, धर्मनीती वर्तत जाई, माता पिता गुरु पायी, निष्ठा असो दे सर्वदा. गोभूदेव प्रजाळ पाळन, सर्वाभूती पाहवा उमारमन, वर्णाश्रम स्वधर्म आचरण, सहसाही न सांडावे. विचार केले वाचुनिया, सहसा न करावी आन क्रिया, मागे पुढे पाहुनिया, शब्द बोलावा कुशलत्वे. काळ कोण मित्र किती, कोणी द्वेष शत्रू किती, आय काय व्यय किती, पाहावे चित्ती विचारुनिया. माझे बळ किती काय शक्ती, आपुले सेवक कैसे वर्तती, यश की अपयश देती, पाहावे चित्ती विचारुनी. अतिथी देवमित्र स्वामी वेद अग्निहोत्र, पशु कृषी धनविद्या सर्वत्र, घ्यावा समाचार रक्षण क्षमा. लेकरू भार्या अरिदास, सदन गृह वार्ता रोग विशेष, येथे उपेक्षा करता निशेष, हानी क्षणात होत पै. ज्या पंथे गेले विद्वजन, आपण जावे तोची पंथ लक्षून, माता पिता गुरु निंदा जाण, प्राणांतीही न करावी. वैश्यदेव समयी अतिथी, आलिया त्यासी न पुसावी याती, अन्न वस्त्र सर्वांभूती, द्यावे पित्यर्थ शिवाची या. परोपकार करावा पूर्ण, परपीडा न जावी करावी जाण, करावे गुरु ब्राह्मण रक्षण, सत्य सुजान म्हणती तया. निंदा वाद टाकून, सर्वदा कीजे शिवस्मरण, तेच म्हणावे मौन, शिवसे वन तपथोर. परदारा आणि परधन, हेन पाहावे जे विमन, करावे शास्त्रश्रवण, शिवपूजन यथाविधी. स्नान होप जपाध्यायन, पंचयज्ञ गो विप्रसेन, श्रवण मनन निज ध्यास पूर्ण, अनालस्य करावी. सुरत निद्रा भोजन, येथे असावे प्रमाण, दान सत्कर्म अभ्यास श्रवण, आळस येथे न करावा. कामपूर्ण धर्मपत्नीसी, निषिद्ध जाण परी योशी तेसी,
क्रोधे दंडावे शत्रुसी साधू विप्रांसी नमेजे सदा द्वेषियांसी धरावा मद संत भक्तांसी नम्रता अभेद संसार रूपी पुसी सत्वर प्रसिद्ध असावे निर्मत्सर सर्वांभूती दुर्जनासी दंभ दाविजे भल्याचे पदरजवंदीजे अहंकारे पृथ्वी जिंकीजे निरहंकार द्विजासी वाचा सावध शिवस्मरणी पाणी सार्थक दाने करुणी पादपावन देवालयात्रा गमनी नित्य शिवध्यानी बैसावे पुराण श्रवणी श्रोत सादर त्वचा संत आलिंगनी पवित्र सार्थक शिवध्यानी नेत्र जिव्हेने स्तोत्र वर्णावे शिवनिर्माल्यवास घेजे घ्राणी ये रीती इंद्रिय लावावी भजनी दीन अनाथ अज्ञान देखुनी तयावारी कृपा केजी ईश्वरी प्रेम संतासी मैत्री देवांचे द्वेषी त्यांची उपेक्षा करी युक्त निद्रा युक्ताहारी मृगया करी परमनीतीने अतिविद्या अतिमैत्री अतिपुण्य अतिस्मृती मृगया करी परमनीतीने अतिविद्या अतिमैत्री अतिपुण्य अतिस्मृती उत्साह धैर्य दान धृती वर्धमान असावी आपले वित्त आयुष्य गृह छिद्र मैथुन औषध सुकृत मंत्र दानमान अपमान ही सर्वत्र गुप्त असावी जाणीजे नष्ट पाखंडी शतधूर्त पिशुन तस्कार जारपतित चंचळ कपटी नास्तिक अनूर्त ग्राम्य सभेसी नसावे निंदक शिव भक्ती उच्छेदक पद्मपानी गुरुतल्पक मार्गपीडक कृतज्ञ धर्मलोपक त्यांचे दर्शन न व्हावे दाराधन आणि पुत्र यांसी आसक्त नसावे अनुमात्र अलिप्तपणे संसार करून आसक्त असावे बंधू सोयरे शूर स्वजन यांसी स्नेह असावा साधारण भलता विषय देखून आसक्ती तेथे न करावे रुद्राक्ष धारण मस्तकी कंठी दंडी करभूषण गेलिया प्राण शिवपूजन सर्वार्थाहीन सांडावे शिवकवच सर्वांगी लेऊ शिकवी शिवयोगी भस्मचर्चिता रणरंगी शस्त्रास्त्र बाधन होय काळ मृत्यू भयापासून रक्षी मृत्युंजय उपासन ताई मार्गग्न ब्रह्मग्न यांसी जीवे मारावे सोमवार व्रत शिव रात्र प्रदोष विधियुक्त आचरावे विशेष शिव हरिकीर्तन निर्दोष सर्व सांडून ऐकावे महापर्व योग श्राद्ध दिनी व्यतिपात वैधृती संक्रमणी न प्रवर्तावे मैथुनी ग्रहणी भोजन न करावे सत्पात्री देता दान होय ऐश्वर्यवर्धमान पात्री दाने दारिद्र्यपूर्ण शास्त्र प्रमाण जाणीजे वेदशास्त्र पुराण कीर्तन गुरु ब्राह्मण मुखे करावे श्रवण दान दिदल्याचे पालन करिता पुण्य त्रिगुण होय अपूज्याचे पूजन पूज्य त्याचा अपमान तेथे भय दुर्भिक्ष मरण होते जाण विचारे महाडोई उडी घालणे महापुरुषासी विग्रह करणे बलवंतासी स्पर्धा बांधणे ही द्वारे अनर्थाची दाने शोभे सदा हस्त कंकण मृदिका भार समस्त श्रवणी कुंडले काय व्यर्थ श्रवण सार्थक श्रवणेची ज्याची वाचा रसवंती भार्या रूपवती सती औदार्य गुणसंपत्ती सफळ जीवित्वे तयाचे देईन अथवा नाही सत्य हे वाचेसी असावे व्रत विद्यापात्र येती अमित सद्यम ध्यान त्याजिजे विपत्ती काळी धैर्य धरी वादी जयवंत वैखरी युद्धा माझी पराक्रम करी यास कांसी पुष्टीन दाविजे ब्राह्मण मित्र पुत्रांसमवेत तेज भोजन उत्तम यथार्थ गज तुरंगा सहित पंथ चालणे तेची श्रेष्ठ होय ज्या लिंगाचे नाही पूजन तेथे साक्षेपे पूजा करावी जाऊन अनाथ प्रेत संस्कार जाण करणे त्या पुण्यासी पार नाही ब्रह्मद्वेषा एवढे विशेष मारक नाही कदा विष समागस रात्रंदिवस तुष्य सुधारस त्यापुढे प्रतापेन व्हावे संतप्त परसौखे हर्षभरित द्वारता ऐकता सुख अत्यंत तोची भक्त शिवाचा पाषाण नाम रत्न व्यर्थ चार रत्ने आहे पृथ्वीत अन्न उदक शुभाषित औदार्य रत्न चौथे पै वर्म कोणाचे न बोलावे सद्भक्तांचे आशीर्वाद द्यावे भाग्य येत स्वभावे स्वधर्म ध्रुव न ढळावा पूर्वविरोधी विशेष त्याचा न धरावा विश्वास गर्भिणी पायी गर्भास तेवी प्रजापाळिका गुरु आणि सदाशिव यांसी न करावा भेदभाव भाग्यविद्या गर्व सर्व सोडून द्यावा जानपा नराची भोषा स्वरूपपूर्ण स्वरूपाचे सद्गुण आभरण गुणांचे अलंकार ज्ञानाचे भूषण क्षमा शांती कुलशीन शील विद्याधन राज्य तप रूप यौवन या अष्टमध्ये करून मन भूलून द्यावे ऐसा नाना परी शिवयोगी बोधिता झाला भद्रायू लागी ते नीती ऐकता जगी साकडे न पडे सर्वता 7वा अध्याय गिरी कैलास यावरी वास्तव्य करी उमा विलास पारायण प्रदक्षिणा करती विशेष निर्दोष यश जोडे दया की हा अध्याय हिमाचल भक्ती भवानी कन्या वेल्लाळ तिसी वेरुनी पय भेन धवल श्वशूर गृही राहिला पुढील अध्यायी कथासुरस शिवयोगी दया करीती भद्रायुस ब्रह्मानंद निशी दिवस श्रवण करून विद्वज्जन भवगज विदारक मुगेंद्र श्रीधर वरद आनंद समुद्र तो शिव ब्रह्मानंद यतींद्र जो जगद्गुरु जगदात्मा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्कर खंड परिसोत सज्जन खंड सप्ताध्याय गोडा श्री सांब सदा शिवर्पणमस्तु ओम नमः शिवाय।